नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पलटून गेले. अजूनपर्यंत दोषींना कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही. एकंदरीत वाल्मिक कराड याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत. कारण हा आकाचा उजवा हात मानला जातो. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मनोज जरांगे पाटील, संतोष देशमुख यांचे सख्खे भाऊ धनंजय देशमुख, त्यांची पत्नी, संपूर्ण परिवार आमरण उपोषण करत आहे. केवळ का? कशासाठी? न्याय मिळण्यासाठी. अरे, शिवाजी महाराज जर असते ना, खालचा आणि वरचा भाग बघायला मिळालाच नसता. राजकारण, गुंडागिरी, राजकारण ही गुंडागिरीपर्यंत, गुंडागिरी ही मृत्यूपर्यंत कशी जाऊन पोहोचलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. सत्तेचा माज, पैशाचा माज, हा माज जर आत्ता उतरवला गेला नाही तर येणाऱ्या पिढीची, येणाऱ्या जनतेची खूप मोठी हानी ह्या प्रकरणातून आपल्याला दिसायला मिळते आणि दिसणार नक्कीच. ज्या काही गोष्टी होत आहे, पुरावे नष्ट केले जात आहे. कृष्ण आंधळे जो फरार व्यक्ती आहे, आरोपी आहे, तो अजूनपर्यंत 50 दिवस उलटून गेले, अजूनपर्यंत सापडलेला नाही, पोलिसांना सापडलेला नाही. ज्या महाराष्ट्र पोलिसाचं एवढं कौतुक देशभरात केलं जातं, तर महाराष्ट्राच्या पोलिसांना अजूनपर्यंत कृष्ण आंधळे भेटू शकला नाही. काय कारण? त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? वाल्मिक कराड 3 ते 4 हजार कोटीचा मालक, वाळू माफिया, गँगस्टर, अनेक आरोप त्यांच्यावर जे आरोप झाले, शेतकऱ्यांचं त्यांनी स्प्रे योजनेमधले पैसे खाल्ले, हार्वेस्टर योजनेमधले शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले. अनेक शेतकरी मीडियासमोर आले, जे शेतकरी मीडियासमोर पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांना धमक्या मिळायच्या, जीवे जाण्याची धमक्या मिळायच्या. कुठे ना कुठे न्याय आहेच ना. ईश्वर कोणालाही सोडत नाही, कुणी असो. ईश्वराची इथे तुमची दादागिरी चालू शकत नाही. इथं कलियुग आहे हो. इथंच करा आणि इथंच फेडा. आज देशमुख कुटुंबियांना आमरण उपोषण करावं लागतं. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय? दुर्दैवी गोष्ट आहे खूप. सरकारला म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. जे आरोपी, जे सगळ्या व्हिडिओ समोर येत आहे, मीडियाच्या समोर सगळ्या गोष्टी असताना, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भीक मागावं लागते. विचार करण्यासारखी गोष्ट. आपण कोणत्या महाराष्ट्रात जगतोय? जिथे शिवाजी महाराज होऊन गेले त्या महाराष्ट्रात जगतोय की कोणत्या महाराष्ट्रात जगतोय? राजकारण्यांनी फार वाटोळं केलं, फार वाटोळं करून टाकलं. पैशाचा गैरवापर करून सत्तेवर यायचा आणि तीच सत्ता गुंडगिरीमध्ये वापरली जाते. तीच सत्ता पोलिसांवर दादागिरी करून वापरली जाते. तीच सत्ता कोर्टामध्ये वापरली जाते. एका दहशतवाद्याला, एका गुंडाला, म्हणजे 7-7 जे 8-8 गुंड आहेत, त्यांना वाचवण्यासाठी एवढा प्रयत्न केला जातो. खूप दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. शिवाजी महाराजांनी कोणता महाराष्ट्र घडवण्याचा विचार मांडले, कोणता महाराष्ट्र घडवण्यासाठी आपले जीवाचे प्राण दिले संभाजीराजांनी, आणि आजचे हे गुंड राजकारण करताय अशा प्रकारचं, खूप दुर्दैवी गोष्ट आहे हो. येणाऱ्या पिढीने काय शिकायचं या लोकांपासून?
शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं, पैसा लुटायचा, मौज मजा करायची, आयश करायची, याच्यावर काय? सत्तेत यायचं, गुंडगिरी करायची, याच्यापेक्षा काय कळतं यांना? जर खरंच शिवाजी महाराज कळले असते तर आज त्यांना फाशीची शिक्षा झाली असती. आता SIT पोलीस यांच्या ते बळीराजाची व्हिडिओ तो म्हणतोय की माझी व्हिडिओ नाही, कशावरून तुझी नाही? तुझा आवाज आहे त्याच्यात, खोटं बोलताय. अरे येडे की जनता येडी का? जनता वेडी नाहीये. जनतेला सगळं कळतं, कोण कसं आहे, कोण कसं नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही असं म्हणू नका हे तुमचं नाही आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या आहे. तुम्ही काय करता हे पण जनतेला माहिती आहे. आणि मुख्य आरोपी पहिलं वाल्मिक कराडला घोषित देतानंतर विष्णू चाटेला, नंतर सुदर्शन घोलेला मुख्य आरोपी बनवता SIT. SIT कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे? जो CIDचा मेन होता त्याची बदली करून टाकली, नंतर माणूस आणला. काय करता काय? कोणाच्या इशाऱ्यावर सगळ्या गोष्टी चालत आहे. एकंदरीत हा कोणाला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या घडून आणल्या. म्हणजे एकंदरीत सत्तेचा गैरवापर, गुंडांना वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर. जनतेला सगळं दिसतंय, जनता आंधळी नाहीये. जनतेपेक्षा त्या ईश्वराला सगळं दिसतंय. न्याय इथं न्याय नाही मिळाला तर इथंच न्याय मिळेल. माझा जे व्हिडिओ बघताय सर्वजण, तर माझा हा वैयक्तिक विचार आहे. मला पण वाटतं आणि प्रत्येक महाराष्ट्रीयाला वाटत असेल की या हत्या प्रकरणात जे कोणी राजकारणी असतील, जे कोणी गुंड असतील, सगळ्यांना एक साथ फाशीची शिक्षा द्यावी. जर सहमत असाल तर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.